पिंपळनेर इथं देवेंद्र पवार यांच्या खुनाचे आरोपी फाशी द्यावा, परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करा। पालकमंत्री जळगाव जिल्हा नाथ जोगी भराडी समाज संघटनेच्या वतीनं दिनांक 23 रोजी सोमवारी जळगाव जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। जळगाव जिल्हा अध्यक्ष साहेबराव बाबर, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी सावंत, अध्यक्ष समाधान सावंत, बडगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष कैलास पवार, शहर अध्यक्ष समाधान सावंत किंवा अनिल सोनवणे, एरंडोल शहर अध्यक्ष प्रकाश जोगी, युवा उपाध्यक्ष सुनील जोगी, जळगाव ग्रामीण संजय शिंदे यांच्या समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। तसेच देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून व पालकमंत्र्यांनी व्यक्तिशः मदत करावी अशी मागणी आज भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं करण्यात आली आहे। आज दिनांक 23 तारखेला पिंपळनेर येथील देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांच्यावर झालेला बिहाड हल्ल्याविरुद्ध आज जळगाव जिल्हा नाथजोगी समाज संघटनेच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आलं आहे। तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार रावल यांनी त्या परिवाराला तुरंत मदत करावी, अन्यथा हा संपूर्ण भटक्या समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण गेल्या 4 दिवसापासून त्या परिवाराला कुठलीही मदतसाठी प्रशासन गेलं नाही, तरी पालकमंत्री जयकुमार रावल भाऊंनी आदेश करावा व मुख्यमंत्र्यांच्या निधीतून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.